नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR कधी येणार, त्याचबरोबर काही सोशल मीडियावरती नोव्हेंबर डिसेंबर 4,500 रुपये जमा झालेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रोसेस, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर आज आम्ही दिवसभरामध्ये सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी मेसेज पाहिले, तर याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आहे 4,500 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना वितरित झालेला आहे अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। पण आपण या संदर्भात माहिती देतच आहोत। अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये सगळ्यांना माहितीच आहे KYCच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये चुका झाल्यामुळे या 2 महिन्यांचा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना आला नव्हता। आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी म्हणजेच KYC दुरुस्तीसाठी वेबसाईट सुरू झाली आणि त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी चुकी केली होती ऑनलाईन फॉर्ममध्ये त्या दुरुस्त केल्या आणि त्याच्यानंतर त्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या आणि मागील काही दिवसांमध्ये त्यांना लाभ आहे तो आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना ज्यांची KYC चुकलेली होती अशा लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचाच हप्ता वितरित झालेला आहे। तर ही आत्ताची महत्त्वाची बातमी आहे। सोशल मीडियावरती आपण अनेक व्हिडिओ पाहिले, तर याच्यामध्ये 4,500 रुपये देखील वितरित झालेले आहेत अशी माहिती मिळते। परंतु महाराष्ट्रामध्ये अजून कोणत्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा लाभ आहे तो वितरित झाले नाही आहे। आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। हप्ते वितरण होणार अशी माहिती तर समोर येत आहे, परंतु शासनाची जोपर्यंत घोषणा होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात तथ्यता देता येत नाही आहे। तर याचबरोबर फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रोसेसच्या संदर्भात देखील अनेक सोशल मीडियावरती व्हिडिओज येत आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये आता 27 तारीख आहे, महिना तर संपायला येत आहे। उद्या शासकीय सुट्टी आहे, रविवार सुट्टीचा वार आहे, सोमवार फक्त एकच वर्किंगचा दिवस आहे मार्च महिन्याचा आणि मंगळवारी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्ट्या आहेत। त्यामुळे पुढील 4 दिवसांमधला जो गॅप लक्षात देता तर सुट्टीचा कालावधी आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज तरी हप्ते वितरणाचा GR फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत येणं अपेक्षित होता, पण पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा GR येण्याची शक्यता फारच कमी आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा पुढील 4 दिवसात तरी GR तरी येण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यानंतरच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लक्षात घ्या की हप्ते वितरणाचा GR आणि त्याच्यानंतर घोषणा अशा प्रकारची स्टेप बाय स्टेप प्रोसेस होणार आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे प्रशासन व्यवस्था म्हणजे मंत्रिमंडळ असेल तर बिझी आहे। त्याच्यामुळे कदाचित जो मार्च महिन्याचा लाभ आहे तो वितरित होण्यास उशीर होऊ शकतो। तर ही झाली पात्र लाडक्या बहिणींसंदर्भातली माहिती। आपण या संदर्भात अपडेट देतच आहोत। आणि याचबरोबर अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना कुठलाच हप्ता आले नाही आहे, तर यांचं एक तरी KYC चुकलेली आहे किंवा लक्षात घ्या त्यांनी KYCच केलेली नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणी ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आलेलाच नव्हता आणि जानेवारी महिन्याचा लाभ देखील आलेला नाही, तर ही महत्त्वाची अपडेट आहे। तर आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत की अशा लाडक्या बहिणींसाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशा लाडक्या बहिणींसाठी KYC पुन्हा सुरू झाली पाहिजे। पण सध्या पोर्टलवरती दुरुस्तीच करता येत आहे, नव्याने KYC करता येत नाही। आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। नवीन अपडेट येताच आपल्या चॅनलवरती खात्रीशीर माहिती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात GR नाही आहे आणि घोषणा देखील अजून झालेली नाही आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।